नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण खास शेतकरी जे फळबाग लागवडी शेतकरी आहेत, ज्याच्यामध्ये मोसंबी, आंबा, त्यानंतर तुमचे द्राक्षे, तर या बागामध्ये जे गवत होतात, तर ज्यावेळेस झाडांची संख्या किंवा झाडांची उंची वाढते त्यावेळेस त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आणि बैलाने काम करता येत नाही. हे वाढलेले गवत वगैरे जे आहे, तर हे गवत काढण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नाही. त्यामुळं या भागामध्ये गवतांची खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरंजन ॲग्रोटेकने खास फळबागातील गवत काढणीसाठी आम्ही एक हे स्टबल मोहर, सुरंजन ॲग्रोटेकचं स्टबल मोहर बाजारात घेऊन आलेलो आहेत, ज्याच्यामध्ये एक छोटं जे 2, 2.5, 5 एकर पर्यंत शेतकरी आहे त्यांना छोट्या HP मध्ये म्हणजे 7 HP मध्ये एक उपलब्ध आहे, आणि ज्यांचे 20-25 एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागाचं क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांसाठी 9 HP असे 2 मॉडेल आम्ही आता बाजारात घेऊन आलेलो आहोत. हे कोणत्याही माणसाला, लहान मुलं, महिला, वृद्ध किंवा तरुण यापैकी कोणत्याही व्यक्तीला सहजपणे चालवता येते. हे साधारणतः तुमचं 2 फूट, 3 फूट, 4 फूट, 5 फुटापर्यंत जे काही गवत असेल, तर ते गवत तुमचं जाग्यावरती कट करून तुकडे तुकडे करून हे जाग्यावरती तुम्हाला टाकून देते, ज्याच्यामुळे फळबागांसाठी पुन्हा त्याचीच कंपोस्ट म्हणून तुम्हाला उपयोग करता येतो. हे पहा, हे इथं याला ॲक्सिलेटर दिलेला आहे. हे ॲक्सिलेटर आहे की जे तुम्हाला कमी जास्त रेस करून वापरता येईल. त्यानंतर हे 2 प्रकारचे याला क्लच दिलेले आहेत. तर एक क्लच हा म्हणजे तुमची स्पीड मेंटेन करतो, आणि दुसरा क्लच जो आहे तो याला जो पुढून याला जो समोरच्या बाजूला जो गवत कट करण्यासाठी वापरण्यात आलेले रोटर आणि त्याच्या ब्लेड आहेत, तर ते मेंटेन करतो. चालवण्यासाठी याला इथं 2 प्रकारची गिअर दिलेले आहेत. फर्स्ट आणि सेकंड हे याला गिअर दिलेले आहेत की ज्यामुळे आपण कमी जास्त स्पीड करू शकतो. आणि आपल्याला जर एखाद्या ठिकाणी वापस घ्यायचं असेल तर याला रिव्हर्स आणि फॉरवर्ड या दोन्ही सिस्टम याला आपल्याला दिलेल्या आहेत. तर आपण आता याला प्रत्यक्षात तुम्हाला मी याचा डेमो, आपण शेतकरी बांधव इथं उपलब्ध आहेत त्यांच्या शेतामध्ये डेमो घेत आहोत. बाबाजी इकडं, हे बाबा आहेत आणि यांच्या शेतामध्ये या मोसंबीच्या बागामध्ये आपण प्रत्यक्षात आता डेमो घेत आहोत. तर मी तुम्हाला आता हे कसं चालू करायचं आणि चालवायचं ते प्रत्यक्षात दाखवतो.
बाबूराव मोहिते, बर राहणार जिरेवाडी. बर बर ठीक आहे. ही तुमची किती एकर बाग आहे ही? ही 1.5 एकर. 1.5 एकर. बर आता तुम्हाला आम्ही हे आमचं सुरंजन अॅग्रोटेकचं यंत्र. हे स्टबल मोअर तुम्हाला चालून दाखवलं, हा हा. तर हे कसं वाटलं तुम्हाला? काही चांगलं वाटलं. मजुरापेक्षा बी ह्याच्यापेक्षा बी गवत कुठून निघालं, बैल चलत नाही ते चिटकून चालायला लागलं. हा 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 वेळेवर म्हणजे मजुराच्या ऐवजी चांगलं हे खेळ. बर बर बर. चालवायला तुम्ही स्वतः चाललेलं काय अडचण? काहीच अडचण नाही त्याला. बाया माणून चालू शकतं, पोर चालू शकतात. वर्धमानानं मी किती केलं तरी हो हो मला चलिता येतं तर ह्याच्यापेक्षा आणि कोण चाललंय. बर 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 ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे आवडलं? हो हो हो. ठीक आहे ठीक आहे चालतंय. धन्यवाद बाबा. धन्यवाद. काय नाव साहेब आपलं? अशोक सोनवळ. बर बर बर. हे तुमचा किती एकर बाग आहे? 1 एकर बाग आहे आपला. बर. तर तुम्ही आता या बागेमध्ये आम्ही सुरंजन अॅग्रोटेक कंपनीनं तुमच्या बागेमध्ये आम्ही डेमो घेतला, हा हा. तर तुम्हाला हे तुमच्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी कसं वाटलं? भरपूर चांगला आहे. हा. कारण की लेबर एकतर आजकाल लेबरचा प्रॉब्लेम भरपूर आहे. हा त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने काम बी व्यवस्थित करते. बर बर. हे जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला म्हणजे हे गवत वाढणार नाही. हा, जे कमीत कमी गवत बी भरपूर झालेला आहे सध्या. हा आणि जे आपण आता ट्रायल घेतली ते भरपूर ठिकाणी चांगल्या प्रकारे बरोबर. काम केलेलं आहे. चालवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला? काहीच नाही, एकदम सॉफ्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद. काय नाव आपलं? गोविंद आसोबा मोहिते. बर बर. तुमचा किती एकर बाग आहे? 1.5 एकर. 1.5 एकर. बर. हे आम्ही सुरंजन अॅग्रोटेकनी हे गवत काढायचं यंत्र तुमच्या बागेमध्ये चालून दाखवलं, तर तुम्हाला कसं वाटलं? व्यवस्थित वाटलं. बर बर बर. तुम्ही चालवलं, तुम्हाला काय अडचण वाटली चालवायला? बर ठीक आहे. धन्यवाद.